तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। सध्या नाशिकमध्ये आता शिवसेना ठाकरे पक्षाच्या महामोर्चाला सुरुवात होतीये। खासदार संजय राऊत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघतोय। महापालिकेवर हा महामोर्चा आहे शिवसेना ठाकरे पक्षाचा। नाशिकमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे। संपूर्ण शहरामध्ये खड्डेच खड्डे झालेले आहेत। त्यामुळे आता शिवसेना ठाकरे पक्षाने याच मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळे आता शिवसेना ठाकरे पक्षाचा महापालिकेवरचा हा महामोर्चा आहे। या महामोर्चाला सुरुवात झाली आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत या ठिकाणी सध्या दाखल झालेले आहेत। शिवसेना ठाकरे पक्षाचे इतरही नेते पदाधिकारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नाशिक शहर हे पूर्णतः विद्रूप झाल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केलेली आहे। नाशिकच्या आयुक्तांची ताबडतोब बदली झाली पाहिजे अशी देखील मागणी त्यांनी आज केलेली आहे। आता या मोर्चाला सुरुवात होतीये। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आता शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर महापालिकेवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी देखील मागणी खासदार संजय राऊत यांनी केली। नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आता शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। खड्डे आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे पक्षाचा हा जनआक्रोश महामोर्चा आहे। संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। शिवसेनेच्या कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। राजीव गांधी भवनातील महापालिकेच्या मुख्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। पोलिसांचा देखील एक मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। शिवसेना ठाकरे पक्षाचा मोर्चा सुरू झालाय। शिवसेना ठाकरे पक्षाचे अनेक नेते पदाधिकारी आपल्याला या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। सर्वसामान्य नाशिककरांनी देखील यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं होतं। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सागर, आपण पाहतोय या महामोर्चाला सुरुवात झालेली आहे। संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर आता संजय राऊत हे मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की हजारोच्या संख्येमध्ये शिवसैनिक असेल किंवा नाशिककर असेल या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। खरं तर नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर अनेकांचा जीव या अनेकांचा जीव जो आहे तो या खड्ड्यांमुळे गेलेला होता आणि यानंतर सत्ताधारी असेल, सत्तेमधली शिवसेना असेल किंवा विरोधक असेल, जी उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना असेल, हे दोन्ही रस्त्यावरती उतरताना आपण पाहिलेलं मिळालेलं होतं। सत्तेत असलेली जी शिवसेना आहे ती सभागृहामध्ये देखील या खड्ड्यांच्या बाबतीत बोलताना पाहायला मिळाली होती। मात्र आता या आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की जी उभाटा आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, ती आता रस्त्यावर उतरलेली आहे। खड्ड्यांच्या बाबतीत, खड्ड्यांच्या विरोधात ही शिवसेना आता आक्रमक होताना पाहायला मिळते। हा मोर्चा जो आहे तो आता सध्या नाशिकच्या शालिमार परिसरातून राजीव गांधी भवन या मार्गे करताना पाहायला मिळते। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की महिला असेल, त्याचबरोबर ती पुरुष असेल, यांची मोठी संख्या जी आहे ती आपल्याला या मोर्चांमध्ये पाहायला मिळते। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की रेडा जो आहे तो या मोर्चांमध्ये खरं तर महत्वाचं आकर्षण पाहायला मिळतोय। यामध्ये आधी देखील आपण पाहिलेलं होतं की जो रेड्याचा असेल आणि यमदूताचा संवाद आपण बघितलेला होता। यात रेड्याच्या आणि संवादामध्ये असं म्हटलं होतं की हा जो यमराज आहे, हे खड्डे माझ्यामुळे नाही तर नाशिक महानगरपालिकेच्या कामामुळे खड्डे पडलेले आहेत, अशा पद्धतीचा हा संवाद होता। आणि आता हाच रेडा जो आहे तो आता आपल्याला या मोर्चामध्ये पाहायला मिळतोय। आता आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की हजारोच्या संख्येत हे सगळे शिवसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। नाशिकमधून शालिमार असेल, त्यानंतर CBS आणि राजीव गांधी भवन म्हणजेच नाशिक महानगरपालिकेच्या दिशेने हा मोर्चा जो आहे तो आता पुढे जाताना पाहायला मिळतोय। खरं तर आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की खड्ड्यांच्या बाबतीमध्ये नाशिककर किती आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। कारण सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक शहरामध्ये अनेक कामं सुरू आहेत, ज्यामध्ये 35,000 कोटी रुपयाचे कामं जे आहेत ते सध्या नाशिक शहर असेल, त्र्यंबक परिसर असेल, या ठिकाणी सुरू आहेत। आणि यात 28 जे कामं जे आहेत ते फक्त रस्त्याचे आहेत आणि पूर्ण शहरात या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती रस्ते खोदून ठेवलेले आहेत आणि या खड्ड्यांमध्ये
संपूर्ण शहर जात आहे असा विरोधकांचा आरोप देखील पाहायला आपल्याला मिळालेला होता। यानंतर कुंभमंत्री गिरीश महाजन हे या खड्ड्यांची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळालेले होते आणि त्यांनी 8 दिवसात नाशिक शहरातील खड्डे बुजवतील असं देखील सांगण्यात आलेलं होतं। मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर खड्डे जे आहेत ते बुजलेलेच आपल्याला पाहायला मिळत नाहीये। शहरामध्ये खरं तर सततधार पाऊस सुरू आहे, यामुळे जे रस्ते पुन्हा एकदा बुजवलेले होते ते पुन्हा उकडल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं आणि या विरोधातच आता शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळतेय। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की यामध्ये हजारोच्या संख्येमध्ये हे शिवसैनिक आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। खरं तर खड्ड्यांमुळे अनेक जण दिवसाला 200 ते 300 अपघात होताना विरोधकांनी देखील नाशिकच्या महासभेमध्ये हा मुद्दा मांडलेला होता। विशेष महासभा बोलवलेली होती आणि या विशेष महासभेमध्ये जे नागरिक या खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेले होते त्यांना मदत करावी असे देखील विरोधकांनी सांगितलेलं होतं। मात्र या सगळ्या बाबतीत जर बघितलं तर खड्ड्यांच्या बाबतीमध्ये नाशिककर हैराण झालेले आहेत। खड्ड्यांमुळे कारण रोज अपघात होत आहेत, नाशिककर त्रस्त झालेले आहेत। कुंभमेळा हवा आहे मात्र तो सुरक्षित हवा आहे, आरोग्यासाठी व्यवस्थित हवा आहे। मात्र जर प्रत्यक्षात जर बघितलं तर संपूर्ण शहरात रस्ते खोदून ठेवलेले आहेत आणि याचा जो अल्टिमेटम आहे तो गिरीश महाजनांनी दिलेला होता, मात्र तो देखील अजून देखील पाळलेला दिसत नाहीये। अनेक शहरामधील खड्डे पडलेले आहेत आणि आता याबाबत शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळतेय। शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे। काल संजय राऊत यांनी संपूर्ण शहरात पाहणी केली आणि त्या पाहणीमध्ये देखील पाऊस सततधार सुरू होता आणि या सततधार पावसामध्ये संजय राऊतांनी शहरातील मखमालाबाद रोड परिसरात पाहणी केली आणि त्या ठिकाणी रस्त्यात बसलेले भाजीपाला विक्रेते असतील, स्थानिक नागरिक असेल त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना देखील याबाबतची विचारपूस केली आणि त्यांनी याबाबतबद्दल आपली खंत व्यक्त केली। कारण सत्ता जी आहे ती भाजपाची आहे आणि त्याच्याबरोबर जोडीला जर मैत्रीपूर्वक लढत लढली होती जी शिंदेची शिवसेना होती ती देखील सत्तेत आहे आणि ही सत्तेत असलेली शिवसेना देखील या खड्ड्यांच्या विरोधात उतरताना पाहायला मिळत होती। मात्र यावरती संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली की जे सत्तेत असून देखील तुम्हाला जर रस्त्यावरती उतरवत असेल तर तुम्ही तेथून बाहेर पडायला हवं असं देखील म्हटलेलं होतं। आणि हे जे सगळे जे शिवसैनिक जे नगरसेवक परिसरात आहेत त्यांच्या प्रभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि ह्या जर तुमच्या प्रभागामध्ये देखील खड्डे पडत असेल तर तुम्ही अशा लोकांना निवडून कसे दिलं असा देखील सवाल नागरिकांना ह्या संजय राऊतांनी विचारलेला होता। मात्र आम्ही शिवसैनिक आहेत आणि आम्ही प्रत्येकाच्या नागरिकाच्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही रस्त्यावरती उतरतो आणि आज देखील आम्ही उतरलेलो आहोत अशा पद्धतीचं मत देखील संजय राऊत यांनी व्यक्त केलेलं होतं। आणि आता सध्या आपण बघितलं तर संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आता हा जो मोर्चा आहे तो आता राजीव गांधी भवन म्हणजे नाशिक महानगरपालिकेवरती काढलेला आहे। थोड्या वेळापूर्वी जी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती त्याबाबत यावेळेत देखील कुंभमंत्र्यांवरती त्यांनी थेट आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं होतं। ज्या कुंभमेळा मंत्री आहेत त्यांच्या या कामाला त्यांनी आक्षेप घेतलेला होता आणि भ्रष्टाचाराचा आरोप देखील त्यांनी ह्या मोर्चाच्या वेळी दिलेला होता। आताच आपण जर बघितलं त्या मोर्चामध्ये देखील त्यांनी संजय राऊतवर घणाघात केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। कारण नाशिक महानगरपालिकेची जी कामं आहेत ते कुंभाच्या पार्श्वभूमीवरती आहे आणि कुंभमंत्री नेमकी काय करतायत असा प्रश्न देखील हा संजय राऊतांनी व्यक्त केलेला होता। खरं तर नाशिकला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेला आहे आणि हा दत्तक नाशिकचं काय केलंय असा देखील प्रश्न हा संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे। यात जर आपण बघितलं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिथे कामं सुरू आहेत त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा सहभागी बेडवर पडलेले जी काही लोक आहेत ती लोक सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। अनेक जण जखमी झाले आहेत आणि त्यांना जी काही 5 लाख रुपयाची मदत देण्यात आली आहे ते 5 लाख रुपयाची मदत किती तोडकी आहे यावरून दिसतंय। एखाद्या जीवाचं मोल 5 लाख रुपये असेल का असं दाखवण्याचा प्रयत्न या जन आक्रोश मोर्चामध्ये दिसतो आहे। अनेक नाशिककर आणि उबाठाचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। एकूणच जन आक्रोश जो नाशिक शहरातला आहे त्याला फोडणी देण्याचं काम या मोर्चाने केलं। व्हिडिओ
शहरात होत आहेत. तब्बल 35,000 कोटी रुपयाचे कामं जे आहेत ते सध्या नाशिकमध्ये होताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्र्यंबक असेल त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कामं होताना पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे हे सुद्धा नाशिकमध्ये येऊन गेलेले होते, ज्यावेळी काही 2 शाळकरी मुलांनी आपल्याला गावाला आणि शहरात जाणारा जो रस्ता आहे, शाळेत जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणाची दुरावस्था देखील दाखवलेली होती आणि त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांना भेटण्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे हे नाशिकला आलेले होते. त्यावेळेस देखील नाशिक शहर असेल त्याबरोबर त्र्यंबक असेल या रस्त्याची पाहणी जी आहे ती आदित्य ठाकरेंनी केलेली होती आणि तेव्हा देखील या सगळ्या रस्त्यावरती कुंभाच्या कामाबद्दल नाराजी आहे ती व्यक्त केलेली होती. आता आपण ह्या दृश्यांवरती बघू शकतो की या नाराजीचा सूर जो आहे तो ह्या मोर्चांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर नाशिकमध्ये काही महिन्यांवरती कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे. अनेक कामं जी आहेत ती संत गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिक जे आहे ते पूर्णपणे त्रस्त झाल्याचं चित्र जे आहे ते आपण पाहत आहोत. अनेक आपण बघितलं तर ह्या सगळ्यांमध्ये संत गतीने जे कामं सुरू आहे याबाबत महंतांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. आडाख्यांच्या महंतांनी देखील नाराजी व्यक्त केलेली होती आणि आता जर बघितलं तर ह्या नाराजीचा सूर जो आहे तो नाशिककरांमध्ये देखील पाहायला मिळालेला होता. कारण गेल्या अनेक जे रस्ते आहेत ते 2-2 ते 4-4 महिन्यांपासून खोदून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे हे सगळे नाशिककर जे आहे ते कुंभमेळ्याच्या कामाला त्रस्त झाल्याचं चित्र आहे आणि ह्यामुळे आपण जर बघितलं तर आपण ह्या दृश्यांमध्ये बघू शकतो की अनेक नाशिककर असेल, शिवसैनिक असेल हे आता या मोर्चांमध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. आता हा जो मोर्चा आहे तो नाशिकच्या शालिमार परिसराकडून राजीव गांधी भवन म्हणजेच नाशिक महानगरपालिकेच्या पुढे प्रस्थान होताना पाहायला मिळतोय. CBS परिसरामध्ये हा जो मोर्चा आहे तो सध्या पोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण इथे बघू शकतो की ह्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की नाशिकमध्ये आता संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसामध्ये संजय राऊत असेल त्याचबरोबर शिवसैनिक आहेत हे सगळे मोर्चामध्ये पायी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण ह्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की सध्या नाशिकच्या पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात ही सगळी शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळतीये. या दृश्यांमध्ये आपल्याला या सगळ्यांची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळतीये. खरं तर नाशिक हे सिंहस्थासाठी ओळखलं जातं आणि 2 वेळा या ठिकाणी याआधी जर बघितलं तर मनसेची देखील या नाशिक महानगरपालिकेवरती सत्ता होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज ठाकरे सुद्धा नाशिकमध्ये येऊन गेलेले होते. त्यांनी देखील या सिंहस्थ कुंभमेळ्यात सुरू असलेल्या कामाची खंत जी आहे ती व्यक्त केलेली होती. कारण ज्यावेळी 2015ला कुंभमेळा होता त्यावेळी देखील नाशिक शहरामध्ये विकास कामं झालेली होती. त्यावेळी अशी कुठलीही अडचण नाशिककरांना आलेली नव्हती. मात्र हा जो कुंभमेळा आहे याच कुंभमेळ्याला कशी नाशिककरांना अडचण निर्माण झाली असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी विचारलेला होता. आणि आता मनसेनंतर स्वतः उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे शिवसेना ही सुद्धा रस्त्यावर उतरलेली आहे. संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा जो मोर्चा जो आहे तो आता नाशिक महानगरपालिकेवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की संजय राऊत असेल त्याचबरोबर शिवसैनिक असेल हे आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. या पायी जो हा मोर्चा जो आहे तो आता नाशिक महानगरपालिकेच्या समोर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, प्रस्थान करताना पाहायला मिळतोय. मोठी गर्दी जी आहे ती आता ह्या मोर्चामध्ये पाहायला मिळतीये. या दृश्यांमध्ये आपल्याला ह्या मोर्चाची व्याप्ती जी आहे नाशिककरांचा जो संताप आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. यामुळे जर बघितलं तर काही दिवस सिंहस्थ कुंभमेळ्याला उरलेले आहेत. अनेक शहरातील रस्त्याची कामं सुरू आहेत, संत गतीने सुरू आहेत आणि त्यामुळे नाशिककरांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि याचाच विरोध जो आहे तो सामान्य नाशिककर देखील रस्त्यांना करताना पाहायला मिळतोय. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे अनेक वेळा नाशिकमध्ये मुक्कामी आहेत, रस्त्याची पाहणी करतायत. मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर रस्त्याची जी कामं आहेत ती संत गतीने सुरू आहे असा आरोप देखील केला जातोय. याबद्दल अनेक नागरिकांनी त्याचबरोबर ती स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली होती. मात्र हे सगळे जे नगरसेवक आहे हे बाहेरून गुजरातवरून आलेले असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून केला जातोय. यामुळे कुंभमेळा मंत्री असेल किंवा मुख्यमंत्री हे सगळ्या ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना पाहायला मिळतोय असा विरोधकांनी आरोप केलेला आहे. आणि ह्या सगळ्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी ही सगळी जी उभाटाची जी शिवसेना आहे ती आता रस्त्यावरती उतरलेली आहे. खरं तर
ह्याच जर मोर्चाने जर नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी आणि कुंभमेळा मंत्र्यांनी धडा घेतला नाही तर प्रत्येक भाजपाच्या नगरसेवकाच्या घरासमोर आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत यांनी दिलेला आहे। आणि आपण आता या दृश्यांमध्ये बघितलं तर हा जो मोर्चा जो आहे तो हळूहळू आता नाशिक महानगरपालिकेच्या दिशेने प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळतोय। शेकडो हजारो संख्येमध्ये हे शिवसैनिक या मोर्चात सहभागी झालेले आहेत। विशेष म्हणजे सामान्य नाशिककर देखील या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ह्या खड्ड्यांच्या विरोधात संपूर्ण नाशिककर कसे त्रस्त झाले या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो। कारण 60 पेक्षा जास्त जीव जो या खड्ड्यांमुळे गेल्याचं चित्र आहे। त्याचबरोबर अनेक जण जखमी झालेले आहेत, अनेक जण हॉस्पिटलाइज आहेत, कोणाचा हात तर कोणाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे। तर विशेष बाब म्हणजे काही जणांना अजून देखील मृत्यूशी झुंज जी आहे ती देताना पाहायला मिळतं। याला सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे नाशिक शहरात पडलेले खड्डे। कारण याआधी देखील जो कुंभमेळा झालेला होता त्यावेळेस देखील मोठे विकास कामं हे नाशिक शहरामध्ये झालेले होते। मात्र आत्ता ज्या विकास कामं जे सुरू झालेले आहेत ते शहरामध्ये अनेक ठिकाणी कामं सुरू आहे, रस्त्याचे कामं सुरू आहेत आणि या रस्त्याच्या कामाचा दर्जा जो आहे तो देखील खराब असल्याचं विरोधकांचं मत जे आहे त्यांनी व्यक्त केलेलं आहे। आपण ह्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की सध्या हे सगळे शिवसैनिक दिवेशच्या दिशेवरून राजीव गांधी भवनच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत, नाशिक महानगरपालिकेवरती जाताना पाहायला मिळत आहेत। संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्यावेळी देखील सांगितलं होतं की हा जो मोर्चा आहे तो नाशिककरांसाठी आहे आणि ज्या पद्धतीने नाशिक शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत तसे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशाच पद्धतीचे दर्जेदार कामं जे आहेत ते मुख्यमंत्री असेल त्याचबरोबर भाजपच्या वतीने केलेले आहेत। आणि या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर नाशिकहून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामं आहेत त्यावरती सवाल उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि आता जर बघितलं तर या सगळ्या खड्ड्यांच्या विरोधात ही शिवसेना आक्रमक आहेत, रस्त्यावरती उतरलेली आहेत आणि विशेष म्हणजे संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना आता रस्त्यावर उतरत थेट नाशिक महानगरपालिकेवरती धडक देणार आहेत आणि या सगळ्यांबाबतीमध्ये प्रश्न विचारताना पाहायला मिळणार आहे। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की भला मोठा मोर्चा हा आता काही वेळात नाशिक महानगरपालिकेवरती धडकणार आहे आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी संजय राऊत असेल, या सगळ्या नाशिककरा असतील, त्याचबरोबर मोर्चात आलेले शिवसैनिक असेल, त्या सगळ्यांबरोबर संवाद साधणार आहेत, त्यांच्याशी बोलणार आहेत। आणि विशेष बाब म्हणजे कुंभमेळा मंत्र्यांवरील गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केलेले आहेत। त्याचबरोबर ती नाशिक शहराबरोबरच त्र्यंबक असेल ग्रामीण भागामध्ये जे कामं सुरू आहेत त्याबद्दलवरती आक्षेप देखील घेतलेला आहे। आणि त्यात विशेष म्हणजे कुंभमेळा जो होतो आहे नाशिक शहर आणि नाशिक शहर परिसरामध्ये त्या ठिकाणी अनेक मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केलेला आहे। यामुळे आता संजय राऊत हे गिरीश महाजनांना नेमकी काय बोलणार निश्चित सागर त्यावेळी या संपूर्ण मोर्चाकडे आपलं लक्ष असणारच आहे। भव्य असा हा शिवसेना युबीटीचा नाशिकमधला मोर्चा, रस्त्यांची दुरवस्था त्याचबरोबर खड्डे या समस्येवर वाचा फोडण्यासाठी शिवसेना युबीटीने या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।